नमस्कार मंडळी, स्वामी कृपया चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार 12 राशींचे सखोल आणि अचूक राशी भविष्य. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या राशी भविष्य चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सर्व 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य जाणून घेणार. पैसा, करिअर, संभाव्य धोके आणि नशिबाची साथ याबद्दल माहिती मिळणार आहे. कोणत्या राशींना आर्थिक लाभ होईल आणि कोणाला सावध राहावे लागेल ते पाहूया. आजच्या दिवसातील शुभ घटना आणि महत्त्वाचे संकेतही जाणून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या राशी भविष्याला. मेष. या दिवशी मेष राशीच्या लोकांसाठी पैशांच्या बाबतीत पुढे जाण्याची ऊर्जा दिसते. जुन्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे आणि थांबलेले आर्थिक काम पुन्हा सुरू होऊ शकते. कामातून किंवा नवीन संधींमधून फायदा मिळू शकतो. मात्र पैशांच्या बाबतीत कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. शत्रू किंवा स्पर्धक तुमच्या प्रगतीकडे लक्ष ठेवू शकतात. तुमच्या योजना आधीच सर्वांना सांगितल्यास अडचण निर्माण होऊ शकते. शांत राहून योग्य वेळी योग्य पाऊल उचलणे फायदेशीर ठरेल. धोक्यांच्या बाबतीत घाई, राग आणि उतावळेपणा टाळणे गरजेचे आहे. नशीब साथ देईल, पण मेहनत आणि संयमामुळेच मोठा फायदा मिळेल. वृषभ. वृषभ राशीसाठी हा दिवस आर्थिक स्थिरता निर्माण करण्याचा आहे. पैसा येण्याचे मार्ग वाढू शकतात, पण त्याचबरोबर जबाबदाऱ्या आणि खर्चही वाढू शकतात. बचत आणि नियोजन केल्यास भविष्यासाठी फायदा होईल. काही लोक तुमच्या यशामुळे अस्वस्थ होऊ शकतात किंवा तुमच्या निर्णयांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. धोक्यांमध्ये चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे किंवा कागदपत्रांमध्ये निष्काळजीपणा टाळा. नशिबाची साथ हळूहळू मजबूत होईल आणि स्थिर प्रयत्नांमधून फायदा मिळेल. मिथुन. मिथुन राशीसाठी पैसा आणि संधींच्या बाबतीत नवीन विचार कामी येतील. तुमची बुद्धिमत्ता, बोलण्याची कला आणि संपर्क यामुळे फायदा मिळू शकतो. एखाद्या नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ मिळू शकते. शत्रू थेट नुकसान करण्यापेक्षा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे बोलताना आणि निर्णय घेताना सावध राहा. धोका हा चुकीची माहिती किंवा घाईच्या निर्णयातून येऊ शकतो. नशीब चांगले राहील, पण लक्ष विचलित न करता काम केल्यास मोठा फायदा मिळू शकतो. कर्क. कर्क राशीसाठी आर्थिक बाबतीत सावध राहण्याचा दिवस आहे. उत्पन्न राहील, पण अनपेक्षित खर्चांमुळे पैशाचे नियोजन आवश्यक आहे. कुटुंब किंवा जवळच्या लोकांसाठी खर्च होऊ शकतो. शत्रू किंवा विरोध करणारे लोक तुमच्या भावनिक स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नका आणि निर्णय शांतपणे घ्या. धोक्यांमध्ये भावनेच्या भरात घेतलेले निर्णय टाळा. नशिबामुळे अचानक एखादी मदत, चांगली बातमी किंवा नवीन संधी मिळू शकते. सिंह. सिंह राशीसाठी हा दिवस आत्मविश्वास आणि प्रगतीचा संकेत देणारा आहे. पैसा, काम आणि प्रतिष्ठेच्या बाबतीत चांगले बदल होण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. शत्रू तुमची ताकद पाहून मागे हटू शकतात, पण तुमच्या यशामुळे काही लोक मनातून नाराज असू शकतात. त्यामुळे नम्रता ठेवणे फायदेशीर ठरेल. धोका हा अति आत्मविश्वासातून येऊ शकतो. मोठे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. नशीब तुमच्या बाजूने राहण्याची शक्यता आहे आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय भविष्यात फायदा देतील. कन्या. 16 जून हा दिवस कन्या राशीसाठी विचार, नियोजन आणि सावधपणे पुढे जाण्याचा आहे. पैशांच्या बाबतीत तुमची मेहनत आणि शिस्त तुम्हाला फायदा देऊ शकते. काही दिवसांपासून अडकलेले पैसे, रखडलेले काम किंवा एखादी जुनी संधी पुन्हा समोर येऊ शकते. मात्र पैसा मिळत असला तरी खर्च कुठे होत आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अचानक घर, काम किंवा इतर जबाबदाऱ्यांमुळे खर्च वाढू शकतो. शत्रू किंवा विरोध करणारे लोक तुमच्या शांत स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात.
तुमच्या कामातील छोट्या चुका मोठ्या करून दाखवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण तुमचा समजूतदारपणा आणि संयम तुम्हाला वाचवेल. धोक्यांच्या बाबतीत घाईघाईने निर्णय घेणे, कोणावर जास्त विश्वास ठेवणे किंवा पैशांचा व्यवहार न तपासणे हे करणे टाळा. नशीब तुमच्या बाजूने राहू शकते, पण त्यासाठी योग्य वेळ, योग्य निर्णय आणि मेहनत आवश्यक राहील. तूळ राशीसाठी 16 जूनचा दिवस संबंध, काम आणि आर्थिक संधींच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. पैशांच्या बाबतीत नवीन मार्ग उघडण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीच्या मदतीने, संपर्कामुळे किंवा नवीन कल्पनेमुळे फायदा मिळू शकतो. मात्र मिळालेला पैसा योग्य ठिकाणी वापरणे महत्त्वाचे आहे. काही लोक तुमच्या प्रगतीकडे लक्ष ठेवू शकतात किंवा तुमच्या निर्णयांवर मत देऊ शकतात. प्रत्येकाचा सल्ला ऐका, पण अंतिम निर्णय स्वतःच विचार करून घ्या. धोक्यांमध्ये दुसऱ्यांना खुश करण्यासाठी स्वतःचे नुकसान करून घेणे टाळा. भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व द्या. नशीब साथ देईल. विशेषतः लोकांशी चांगले संबंध ठेवून पुढे गेल्यास फायदा होऊ शकतो. वृश्चिक राशीसाठी हा दिवस सावध आणि मजबूत राहण्याचा आहे. पैशांच्या बाबतीत उत्पन्न टिकवण्यासाठी योग्य नियोजन गरजेचे आहे. एखाद्या जुन्या विषयावर पैसा खर्च होऊ शकतो किंवा अचानक जबाबदारी वाढू शकते. त्यामुळे मोठे आर्थिक निर्णय घेताना विचार करणे आवश्यक आहे. शत्रू किंवा विरोधक तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकतात. तुमच्या यशामुळे काही लोकांना अस्वस्थता वाटू शकते. त्यामुळे तुमच्या भविष्यकालीन योजना सर्वांसमोर मांडू नका. धोक्यांमध्ये संशय, राग किंवा भावनिक निर्णय नुकसान देऊ शकतात. शांत राहून परिस्थिती समजून घेतल्यास फायदा होईल. नशीब अडचणीच्या वेळी योग्य मार्ग दाखवू शकते. धनु राशीसाठी 16 जून हा उत्साह आणि नवीन संधींचा दिवस ठरू शकतो. पैशांच्या बाबतीत नवीन काम, व्यवसाय किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा विचार फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळू शकते. शत्रू किंवा स्पर्धक तुमच्या वाढत्या प्रगतीकडे लक्ष देतील, पण तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार तुम्हाला पुढे ठेवेल. धोक्यांमध्ये जास्त आत्मविश्वासामुळे चुकीचा निर्णय घेणे टाळा. प्रत्येक संधी तपासून स्वीकारा. नशीब तुमच्या बाजूने राहण्याची शक्यता आहे. विशेषतः मेहनत आणि धाडस दाखवल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. मकर राशीसाठी हा दिवस स्थिरता आणि संयमाचा आहे. पैशांच्या बाबतीत हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता आहे. अचानक मोठा फायदा मिळण्यापेक्षा सातत्याने केलेल्या प्रयत्नातून फायदा होईल. बचत आणि नियोजन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. काही लोक तुमच्या यशात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात, पण तुमची मेहनत आणि शांत स्वभाव तुम्हाला मजबूत ठेवेल. धोक्यांमध्ये निष्काळजीपणा, चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे किंवा पैशांचे व्यवहार दुर्लक्ष करणे टाळा. नशीब तुमच्या मेहनतीला साथ देईल आणि हळूहळू प्रगतीचे मार्ग उघडतील. कुंभ राशीसाठी हा दिवस विचार आणि बदलांचा आहे. पैशांच्या बाबतीत तुमच्या कल्पना आणि वेगळा विचार तुम्हाला फायदा देऊ शकतो. नवीन काम किंवा नवीन संधींचा विचार पुढे जाऊ शकतो. शत्रू किंवा टीका करणारे लोक असतील, पण त्यांच्याकडे लक्ष न देता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल. धोक्यांमध्ये जास्त विचार करणे किंवा योग्य वेळ न पकडणे टाळा. कोणतीही संधी स्वीकारताना पूर्ण माहिती घ्या. नशीब अचानक एखादी चांगली संधी देऊ शकते. मीन राशीसाठी हा दिवस भावना आणि व्यवहार यामध्ये संतुलन ठेवण्याचा आहे. पैशांच्या बाबतीत उत्पन्न टिकवण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. तुमच्या मेहनतीचा फायदा मिळू शकतो, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. काही लोक तुमच्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. धोक्यांमध्ये भावनेच्या भरात घेतलेले निर्णय टाळा. शांतपणे विचार करून घेतलेले निर्णय अधिक फायदेशीर ठरतील. नशीब योग्य वेळी मदत करू शकते आणि अडचणीमधून बाहेर पडण्याचा मार्ग मिळू शकतो.